तर नमस्कार मित्रांनो, कसे सर्वजण स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। तर मित्रांनो, मी जात आहे आज औंढ्याला आणि औंढ्याला गेल्याच्या नंतर तुम्हाला औंढ्याचे काही लोकेशन दाखवणार आहे, म्हणजे आमचा औंढा कसं काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। टोटल औंढा काय फिरून दाखवू शकत नाही, मात्र मेन जागा दाखवणार आहे तुम्हाला औंढ्याच्या। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का। तर चला आता मी जात आहे औंढ्याला। मित्रांनो, मी आता घराच्या खूप दूर आलेलो आहे, म्हणजेच आता माळाच्या कड्याला आलेलो आहे, डोंगराच्या कड्याला आलेलो आहे। आणि आता मी अर्ध्या वाटेत आलेलो आहे। तुम्हाला डोंगरापासून औंढा तालुका कसं काय दिसतंय ते तुम्हाला दाखवणार आहे। तर हे बघा, मी डोंगरावर आलेलो आहे, तर तुम्हाला दाखवतो कसं काय औंढा तालुका दिसतंय, तर तुम्ही बघा। हे बघा मित्रांनो, हे आहे औंढा शहर आणि हे औंढा नागनाथ आहे। आणि हे उन्हामुळे धुकट दिसत आहे, तरी सुद्धा तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कसं काय दिसत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं का। तर हे औंढा शहर आहे आणि आता मला जायचं आहे औंढ्यामध्ये, तुम्हाला दाखवणार आहे बऱ्याच काही गोष्टी औंढ्यामधल्या। तर चला आता जाऊयात। तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे औंढ्यात आणि हे बघा, हे माझ्या मागून मास्तर कॉलनी। तर बघा, तर मित्रांनो, मी आलेलो आहे आता नगरपंचायतपाशी। तर हे बघा, इकडे नगरपंचायत, तर तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यात दाखवतो। तर हे बघा मित्रांनो, ही आहे नगरपंचायत आणि हे बघा, ही वडाच्या झाडाखाली आहे। तर मित्रांनो, मी जाणार आहे आता हॉटेलमध्ये जेवायला। तर हे बघा, इकडं आहे हॉटेल, तर ही मराठवाडा हॉटेल आहे औंढ्यामधली। हे बघा मित्रांनो, हे हॉटेलीचं बॅनर। तर आता मी जाणार आहे हॉटेलमध्ये जेवायला। हे बघा, इकडे खाल्लेलं आहे खायला। तर मित्रांनो, मी आता बसलेलो आहे टेबलावर, आता मी खाणार आहे खिचडी आणि भजे। तर मित्रांनो, मी आता खिचडी भजे मागवलेले आहेत, आता माझी खिचडी भजे येणार आहेत। बघा मित्रांनो, हे माझे खिचडी भजे येत आहेत। हे बघा मित्रांनो, आलेले आहेत खिचडी भजे। मित्रांनो, आता मी खिचडी भजे खाणार आहे। तर हे बघा, इथं आपले खिचडी भजे। तर आता मी कॅमेरा बंद करणार आहे आणि फोन टाकणार आहे, खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा मित्रांनो, हे खिचडी भजे। तर आता मी खिचडी खाणारच आहे। मित्रांनो, भारी आहे खिचडी भजे। एकदम भारी आहे मित्रांनो। मित्रांनो, मी खिचडी खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला भाजी बंडी दाखवणार आहे। औंढ्यातली भाजी बंडी म्हणजेच माळावर बसायची जागा, बाजार भरायची जागा। आता खिचडी खाऊन घेतो पटपट, भाजी पण खाऊन घेतो पटपट आणि मग तुम्हाला दाखवतो भाजी बंडी म्हणजेच बाजार कुठं भरते। मित्रांनो, मला काही खिचडी भजी सरत नाहीत, तरी सुद्धा खाऊन टाकणार आहे।
मित्रांनो ही आहे कढी, तर मी कढीसोबत खिचडी खात आहे आणि भजी इथं खिचडी संपलेली आहे. आता मी कढी पित आहे. आता भाजी राहिलेली भाजी पण टाकतो. मित्रांनो मी खिचडी भजी सर्व काही खाऊन टाकलेले आहे. तर आता तुम्हाला दाखवणार आहे औंड्याची भाजी बंडी. तर मित्रांनो मी आलेलो आहे भाजी बंडीमध्ये. हे बघा इकडे आहे भाजी बंडी. तर हे इकडे इकडे आहेत माळवं. तर हे बघा, तर तुम्हाला भाजी बंडी फिरून दाखवतो. तर हे बघा, हे बघा मित्रांनो हे भाजी बंडी. हे बघा, तर मित्रांनो हे आमच्या औंड्याची भाजी बंडी. तर इकडे सुद्धा आहे, तुम्हाला दाखवतो. आणि हे आहे इथं सुद्धा. तर आता इथं मी घेणार आहे गोबी, अर्धा किलो. गोबीचा गड्डा किती? 20 रुपये बाई. पाव नाही पाहिजे आपल्याला. तर मित्रांनो गोबी केलं कॅन्सल. आता घेणार आहे वांगे. तर वांग्याचा भाव बघूयात. वांग्याचा भाव सांगा. 10 रुपये पाव. तर मित्रांनो वांगे 10 रुपये पाव आहेत. तर वांगेच घेणार आहे आता मी. तर मित्रांनो मी इथं पण वांगे घेतलेले इथं आणि आता परत घेणार आहे. तर हे बघा वांगे, हे इथं ही गोबी आहे, ही टमाटे आहेत, हे लसूण आहे, ते आलू आहे, ते कांदे आहेत, ते मिरच्या आहेत, इथं पण मिरच्या आहेत. हे बघा सर्व भाजीपाला आहे. तर आता मी वांगी निवडणार आहे आणि मला जे जे आवडते ते मी घेणार आहे. तर हे बघा मी घेत आहे. याच्यात मिरची आलेली आहे. तर मित्रांनो मी वांगे घेत आहे बाळू भाऊ देशमुखच्या दुकानाहून. भाऊ औंढा नागनाथ मधून घेते मित्रांनो मी. तर हे बघा इतके घेतलेले आहेत. आता याचं वजन करायचं आहे. ओ ओ ओ आता वजन करत आहे मित्रांनो. तर हे बघा आता वजन करतायत ते. हाय मित्रांनो, माझ्या मित्राला फार आवडलेले वांगी. तर मित्रांनो मी वांगी घेतलेली आहेत. तर ही आज वांगी आवडलेले इथं. आज वांग्याची भाजी करतो म्हणले. धन्यवाद. तर मित्रांनो हे ते दुकानदार. तर हे बघा हे पण इथं पण आहे भाजीचं दुकान. तर हे बघा याच्यात पण सर्व प्रकारच्या भाज्या येतात आणि हे मी वांगे घेतलेले आहेत एका दुकानाहून. तर आता मी जात आहे घराकडं. तर मित्रांनो मी जात आहे घराला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटत पुढच्या व्हिडिओ सोबत.